नमस्कार मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मंजुळा ही किचनमध्ये काम करत असते. इतक्यातच आई तिथे येतात. आई म्हणतात की अगं मंजुळा, तुला किती वेळा सांगितलं की किचनमध्ये काम करत जाऊ नकोस. त्यावर चैताली म्हणते की हो ना, मी सुद्धा यांना सांगितलं पण ह्या गप्पच बसत नाहीत. मंजुळा म्हणते की अहो काकी, मला हाताला सारखं काहीतरी काम हवं असतं. नुसतं परक्यासारखं बसून राहायला नाही जमत आपल्याला. आई म्हणतात की मगाच्या गोंधळामध्ये मी तुला सांगायलाच विसरले, पिहूच्या वाढदिवसाचा केक घे तुला. आई म्हणतात की चैताली, ह्या प्लेटमधली सुरी काय झाली. त्यावर चैताली म्हणते की तिथेच होती सुरी. आई म्हणतात की ठीक आहे, नंतर शोध. आणि मग आई स्वतःच्या हाताने मंजुळाला केकचा घास भरवतात. मंजुळा म्हणते की काकी, पण या सगळ्या गडबडीत स्वराजला केक मिळाला असेल का हो. म्हणजे लहान पोरांना या समद्यांचं कौतिक असतं ना. आई म्हणतात की माझं पण डोकं बघ कसं, अशी कशी विसरली मी स्वराजला. तरी मी आठवतच होते, काहीतरी नक्की राहिले. बरं जा, तू देऊन ये. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. आणि मग मंजुळा ही स्वराजला केक घेऊन जात असते. आई विचार करत असतात की मंजुळा जरी ह्या घरातली नसली तरी किती सांभाळून घेते सगळ्यांना. मंजुळा आल्यापासून मोनिकाचं वागणं देखील बदलल्यासारखं वाटतंय मला. मंजुळा जर कायमची इथं राहिली तर आवडेल मला. आणि तसंही अशी चांगली माणसं हवीत आपल्याला घरात. तर इकडे पिहू तिच्या रूममध्ये असते आणि तिला आलेले सर्व गिफ्ट ती ओपन करून बघत असते. अचानक तिच्या हाताला स्वराजचं गिफ्ट लागतं. ती विचार करते की आता स्वराजने काय दिलं असेल मला. स्वराजसुद्धा खिडकीतून बघत असतो की पिहू त्याचंच गिफ्ट ओपन करते. पिहू जेव्हा गिफ्ट ओपन करते तेव्हा त्यामध्ये 2 डॉल्स असतात आणि त्या 2 डॉल्स बघून पिहू ते गिफ्ट खाली फेकून देते. इतक्यातच स्वराज येतो आणि त्या डॉल्स उचलतो आणि म्हणतो की अगं पिहू, काय करतेयस तू हे, आणि ह्या बाहुल्या का तोडतीयस तू. मंजुळा देखील तिथं आलेली असते आणि ती खिडकीतून त्या दोघांचंही बोलणं ऐकत असते. पिहू म्हणते की मला माहिती आहे की तुम्हाला 2 डॉल्स का दिल्यात. एक डॉल मी आहे आणि एक डॉल तू आहे, आणि तुला हेच दाखवायचं आहे ना की आपण दोघं इक्वल आहोत. तुला डॅडा नाही म्हणून तुला माझा डॅडा हवाय ना. असं म्हणून पिहू पुन्हा त्या बाहुल्या खाली फेकून देते. स्वराज त्या बाहुल्या पुन्हा उचलतो आणि म्हणतो की पिहू, अगं का फेकून देतेयस तू बाहुल्या. पिहू म्हणते की मला माहिती आहे की त्या म्हातारीला सुद्धा तूच पाठवलं असशील आणि तिने मला खोटं सांगितलं की मल्हार कामत हा माझा डॅडा नाहीये. मंजुळा मनात म्हणत असते की अगं पिपाने, उगाच बड्डे आहे म्हणून कशापायी दादागिरी करतेस एवढी. स्वराज म्हणत असतो की नाही ग पिहू, मी खरंच असं काही केलं नाहीये. पिहू म्हणते की हे सगळं तू मुद्दाम केलंयस. त्यावर स्वराज म्हणत असतो की नाही ग पिहू, मी असं काहीच केलं नाहीये. पिहू म्हणते की मग त्या म्हातारीला कसं काय कळलं असतं की आज माझा बर्थडे आहे ते. स्वराज म्हणतो की पिहू, अगं मी खरंच काही केलं नाहीये. मल्हार गुरुजी तुझे बाबा आहेत आणि मला माहिती आहे की बाबा जर आपल्यापासून लांब जातात तर किती वाईट वाटतं ते. अगं मी खरंच काही केलं नाही, खरंच. पिहू म्हणते की मला तुझा हा ड्रामा नकोय. तू बघितलं ना की डॅडा माझ्यावर किती प्रेम करतो ते. तो तुझ्यासाठीच काय, मला कोणासाठीच सोडणार नाही. स्वराज म्हणतो की माझ्या मनात खरंच तसं काही नव्हतं. पिहू म्हणते की मग तू मला सेम 2 डॉल का दिल्यात. स्वराज म्हणतो की मल्हार गुरुजींनी मला निवडायला सांगितलं तर मी ह्या 2 बाहुल्या निवडल्या आणि मला असं वाटलं की ह्या 2 बाहुल्या म्हणजे आपली दोस्ती आहे, विश्वास आहे. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव पिहू. त्यावर पिहू म्हणते की खोटारड आहेस तू. इथे आल्यापासून फक्त माझ्या आणि माझ्या डॅडामध्ये यायला बघतोयस ना, जा इथून तू. मंजुळा म्हणते की अगं पिहू, हे समज कोणी भरवलंय तुझ्या डोसक्यात. अगं तुला माहिती आहे किती प्रेमाने स्वराजने तुझ्यासाठी हे गिफ्ट आणलंय आणि आज दिवसभर तू उदास आहे म्हणून तो सुद्धा उदास आहे. आतापर्यंत तुझ्या वाढदिवसाचा केक सुद्धा खाल्ला नाही त्याने. असं मन नाही दुखवायचं बाळा कोणाचं. पिहू म्हणते की मंजुळा टीचर, तुम्ही याच्या इनोसंट फेसवर अजिबात जाऊ नका. हा दिसतो तेवढा इनोसंट अजिबात नाहीये. आणि आता मला हे कळलंय की ह्याला माझ्याच डॅडापासून मलाच दूर करायचंय. आणि मंजुळाच्या हातातला असलेला केक सुद्धा पिहू खाली फेकून देते. त्या बाहुल्या सुद्धा तोडून टाकते. स्वराजला मात्र या गोष्टीचं फार वाईट वाटतं. स्वराज लगेचच तिथून निघून जातो. तर मंजुळाला देखील या गोष्टीचं वाईट वाटत असतं. तर इकडे मल्हार आणि मोनिका झोपलेले असतात. तेव्हा मोनिका विचार करते की कोणीही कितीही ठरवलं ना तरी फार वेळ मोनिका कामतला जास्त वेळ त्रास नाही देऊ शकत. ही तुझी शेवटची रात्र आहे मंजुळा. सोपं नाही आहे मला ब्लॅकमेल करून माझ्याच घरात राहणं. पण मी तुला घरात नाही, बाहेर नेऊन मारणार आहे. कसं काढू तुला घराबाहेर. तसंही मी बोलवलं तर तू येणार नाही घराबाहेर.
आणि मग मोनिकाचं लक्ष मल्हारवर जातं आणि ती म्हणते की येस मल्हारवर तर ती नक्कीच विश्वास ठेवेल, कारण आत्तापर्यंत मल्हारनेच तर तिला वाचवलंय. आणि मग मल्हार मंजुळाच्या साईडने जे काही बोललेला असतो या सर्व गोष्टी मोनिकाला आठवत असतात. मोनिका विचार करते की मल्हारने जर सांगितलं तर मंजुळा नक्कीच या टाईमला घराबाहेर पडेल. मल्हार हा हालत असतो त्यामुळे मोनिका पटकनच डोळे झाकून घेते. मल्हार देखील विचार करत असतो की मी पिहूचा डॅडा नाही ही गोष्ट पिहूच्या मनात कोणी भरवली असेल. समोर दिसणाऱ्या काही गोष्टी सुटल्या जात आहे का माझ्या नजरेतून, एवढा विचार करून मल्हार पुन्हा झोपी जातो. तर मोनिका तिच्या उशाशी असलेला चाकू काढते आणि तिला चाकूकडे बघून मंजुळाने जे तिच्या कानाखाली मारलेली असते ती गोष्ट तिला आठवत असते. मोनिका म्हणते की आता सगळे हिशोब एक साथ चुकते करणार आहे. तर इकडे मंजुळाला देखील झोप येत नसते आणि तितक्यातच मंजुळाला एक मेसेज येतो. तर मल्हार सरांचा मेसेज बघून मंजुळा विचार करते मल्हार साहेबांचा मेसेज आणि ती मेसेज वाचते. मंजुळाबाई, आज जे घडलंय त्याबद्दल मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं, कारण त्या बाईने मला सगळं सांगून टाकलंय. प्लीज तुम्ही जरा लॉनमध्ये येता का, वाट बघतोय मी तुमची. तर मंजुळा विचार करू लागते की मल्हार साहेबांनी मला अचानक कसा काय फोन केला आणि कुठल्या बाईबद्दल बोलतायत ते. ही गोष्ट फक्त मला आणि ढोलकीला माहीत आहे, ते अजून कुठल्या बाईला कळली. पिहूशी बोलून गेलेली ती बाई कोण होती हा प्रश्न मलाही त्रास देतोय. मग तर इकडे मोनिकाने मल्हारचे कपडे घातलेले असतात आणि ती बाहेर आलेली असते लॉनमध्ये. तर मंजुळा देखील आलेली असते. मंजुळाला असं वाटतं की समोर मल्हारच उभा आहे, कारण मोनिका ही पाठमोरी उभी असते. तर मंजुळा म्हणत असते की साहेब, ही बाई जिने तुम्हाला सगळं सांगितलं ती तुम्हाला कुठे भेटली. तर इकडे मोनिकाने मात्र चाकू काढूनच ठेवलेला असतो. मंजुळा ही मोनिकाच्या जवळ येत असते आणि मोनिका देखील चाकू घेऊन तयारच असते. परंतु अचानक मंजुळाचा पाय घसरतो आणि मंजुळा खाली पडते आणि त्याचवेळी मोनिका मात्र मंजुळाला मारण्यासाठी जाते, परंतु तिचा नेम चुकतो. मंजुळाचा फोन देखील बाजूला पडतो. तर मंजुळा बघते की हे मल्हार सर नसून ही तर मोनिका आहे. तिच्या हातात चाकू आहे. मोनिका पुन्हा मंजुळावर वार करायला सुरुवात करते, परंतु त्यावेळी मंजुळा मोनिकाचा हात पकडते आणि म्हणते, अगं ढोलके, कधी भाजी कापायला सुरी तू हातात कधी धरली नाही आणि आता माझ्यावर उगारतीये. मोनिका म्हणत असते की खूप उड्या मारल्यास तू मंजुळा, आता तुझा गेम मात्र संपलाय. माझं जे सिक्रेट तुझ्या हाताला लागलंय ना ते घेऊनच आता तू जगाला बाय बाय कर. मंजुळा म्हणते की ए ढोलके, नुसती सुरी उगारल्याने माणूस मारण्याची हिंमत येत नाही. मोनिका म्हणते की एका इनोसंट मुलीला तुला वाटेल ते सांगायला लाज नाही वाटली का मंजुळा. मंजुळा तिच्या हातातून चाकू काढून घेते आणि तिला बाजूला लोटते आणि म्हणते की असं काहीतरी वंगाळ फक्त तुझ्याच डोक्यात येऊ शकतं, माझ्या नाही येणार कधी. मोनिका म्हणते की पिहू ही मल्हारची नाही तर सनीची मुलगी आहे, हे फक्त तुला आणि मलाच माहीत होतं. खरं सांग, तूच सांगितलंयस ना हे पिहूला सगळं. मंजुळा म्हणते की गणितात काय कच्ची होती का तू शाळेत असताना. तुझं गुपित आपल्या तिघांना माहीत आहे, तुला, मला आणि तुझ्या त्या झेमण्या सनीला पण. अशावरून त्यानंच सांगितलं नसेल पिहूला. मोनिका म्हणते की आता जीवाच्या भीतीने उगाच मला मिसगाईड करू नकोस तू. बघ, सनी कुठं आहे हे मला माहीत सुद्धा नाहीये, त्यामुळे हे त्याचं नाही तर तुझंच काम आहे. आणि आता घाबरलीयस म्हणून काय खोटं बोलतीयस तू. मंजुळा म्हणते की मी नाही, तू घाबरलीयस. चोरून हल्ला करणारी माणसं घाबरलेलीच असतात, अगदी तुझ्यासारखी. मोनिका म्हणते की पैशांसाठीच असे घाणेरडे कामं करतेस ना तू. सांग ना, किती पैसे हवेत तुला, तूच काय तुझा अख्खा गाव बसून खाऊ शकतो. मंजुळा म्हणते की पैशाशिवाय तुला दुसरं काही सुचत नाही. अगं, जर मला पैसेच हवे असते तर मला जेव्हा पुरावे भेटले तेव्हाच तुझ्या गळ्याला मी चाकू लावला असता आणि सगळे पैसे काढून घेतले असते. मोनिका म्हणते की मग पिहूला का सांगितलंस तू. मंजुळा म्हणते की पिहूला मी काही पण सांगितलेलं नाहीये, कारण ही मंजुळा लपून छपून काय बी करत नसते. मी आज पार्टीत सगळं काही सांगून टाकणार होते मल्हार साहेबांना. मल्हार साहेबांच्या डोळ्यात मी पिहूसाठी प्रेम बघितलं आणि थांबवलं स्वतःला, कारण त्या दोघांना वेगळं करण्याचा मला काही अधिकार नाही हे मला जाणवलं. पितळ उघडं करण्यासाठी त्या निरागस मुलीचं मन मोडणं मला काही जमणार नाही. मोनिका म्हणते की खोटं बोलतीयस तू. त्यावर मंजुळा म्हणते की तुला तर हे सगळं खोटंच वाटणार, कारण तू तर फक्त नावाची आई आहेस. फक्त जन्म दिल्याने आई होता येत नसतं, माया असावी लागते डोळ्यांमध्ये, आणि ती तुझ्यात नाही तर मल्हार साहेबांच्या डोळ्यात दिसली मला, आणि त्यामुळेच गप्प बसले मी. आणि जर तुला हे खोटं वाटत असेल तर गेली मसनात. गुपित जर पैशांच्या बदल्यात मला विकायचं असतं ना तर कधीच विकून मोकळी झाली असती मी. पण ज्या गोष्टी आपल्या मनाला पटत नाही त्या गोष्टी आपण करत नाही.
आता जेव्हा मला वाटेल आणि पटेल तेव्हाच मी करणार, आणि तेव्हाच मी बघेल की मला कोणाला सांगायचे ते. तोवर तू तुझ्या नशिबाला कोसत बस, पण तू कितीही जरी माती खाल्लेली असली ना तरी तुझा नवरा हा तुझ्या पाठीशी आहे. आता त्याचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी चांगली बायको असल्याची खूप नाटकं करावी लागणार आहे तुला. एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपली जुनी पापं ही जगासमोर आल्याशिवाय काय राहत नाही. बाळासाहेबांनी दिलेल्या विश्वासाचा टेकू जर काढला ना तर धाडकन पडशील तू, आणि मग तेव्हा मी तुला फरफटत आणीन जगासमोर. मोनिकाच्या हातात चाकू ठेवून मंजुळा तिथून निघून जाते आणि जाता जाता मोनिकाला सांगते की ढोलके माणसाला झेपल तेवढीच माणसाने कामे करावी. आता ह्याच सुरीने तो शिळा केक कापून खा जा. तितक्यातच मोनिकाला विक्रमचा फोन येतो. विक्रम म्हणतो की झालं काम, संपवलंच त्या मंजुळाला, डोंट वरी, पुढचं सगळं मी मॅनेज करून घेईल. मोनिका म्हणते की नाही डॅड, जिवंत आहे अजून ती. विक्रम म्हणतो की तुला सांगितलं होतं करायला, नाहीतर ती बाई तुझं जगणं हराम करून टाकेल. मंजुळा म्हणते की अरे डॅड, पण ती असं म्हणते की पिहूला सनीनेच सांगितलं असेल. विक्रम म्हणतो की अगं ती हेच सांगणार आहे आणि हेच बोलणार आहे, आता मीच बघतो त्या मंजुळाचं काय करायचं ते, असं म्हणून विक्रम फोन ठेवतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथे संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे मंजुळा तिच्या आईला जाब विचारते की त्या कामतांच्या घरी फेरीवाली बनून तूच आली होतीस ना. त्यावर तिची आई म्हणते की अगं पण, त्यावर मंजुळा म्हणते की अगं पण काय अगं पण, ती मोनिका तुझ्या लेकीचा मुर्दा पाडायला निघाली होती काल. हे पाय आई, अजून मल्हार साहेबांना माझ्यावर डाऊट आलेला नाहीये, पण त्यांना जर कळलं की त्यांच्या मनाच्या पोरीत विष कालवण्याचं काम तू केलंयस आणि मग तू आणि मी दोघीही जाऊ जेलात. तर इकडे स्वराज आणि मंजुळा मात्र झोपलेले असतात आणि ते दोघंही चिटकून झोपलेले असतात आणि त्याचा फोटो क्षमा काढून घेते. क्षमा मात्र फार रागवलेली असते. तर मित्रांनो, असेच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.